महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली असून 1 ते 26 मार्च या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहेत। राज्यातून या परीक्षेसाठी 16,09,445 विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे। पंढरपूर तालुक्यात 22 परीक्षा केंद्र आहेत। पंढरपूर शहर तालुक्यातून 7,886 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। ही परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे। शहरातील दहकवटेकर प्रशाला केंद्रातून 750 विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर विवेकवर्धिनी विद्यालय हे उपकेंद्र आहे। विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने शाळेबाहेर पाहायला मिळत आहे। मार्च 2024 परीक्षेला आज प्रारंभ होत आहे। शासकीय आदेशानुसार ही परीक्षा पूर्ण कॉपीमुक्त होण्यासाठी शासनाने नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे शहरातील सर्व शाळांमध्ये सरमिसळ पद्धतीने ही परीक्षा संपन्न होत आहे। 31-22 हे दहकवटेकर प्रशाला केंद्र आहे आणि या केंद्रावरती 750 विद्यार्थी आज परीक्षा देणार आहे। याचं उपकेंद्र विवेकवर्धिनी विद्यालय पंढरपूर असं आहे। पंढरपूर तालुक्यातून 7,886 विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत। विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याचं पूर्ण तपासणी करून त्याचं रिसीट आय कार्ड पाहूनच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश दिला जात आहे। ही परीक्षा पूर्ण कॉपीमुक्त करण्यासाठी शासनाचे आदेश आहेत। त्यासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि सर्व परीक्षक आपलं काम प्रामाणिकपणे करीत आहेत। सर्व विद्यार्थी पालक यांना या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा।